घरात खऱ्या अर्थानं या व्यासपीठावर आले. त्यांच्यासोबत आमचे राजेंद्रजी जाधव साहेब हे सुद्धा या व्यासपीठावर आले. तदनंतर आमचे एक उत्कृष्ट समालोचक खऱ्या अर्थानं आज त्यांची सुमधुर वाणी आमचे रमेशजी घरात या ठिकाणं त्यांचं समालोचन आपण ऐकलात. परंतु तुर्तास या ठिकाणी ते रजा घेत आहेत. धन्यवाद देतो साहेब, तुम्ही या ठिकाणी आलात. या खऱ्या अर्थानं या वर्षे पंचक्रोशी प्रीमियर लीगची आपण शोभा वाढवली. धन्यवाद. एसएस लाईव्ह लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हक्काचं चॅनल आपली वाणी, बेस्ट क्वालिटी अँड क्लॅरिटी या वाणीचे प्रोप्रायटर आहेत तुमच्या आमच्या सर्वांचा जिवलग मित्र मुन्ना पाटील यांची ही वाहिनी एस एस लाईव्ह. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपली हक्काची वाहिनी, आपल्या लाडकी वाहिनी आणि खऱ्या अर्थाने वाहिनीचे प्रोप्रायटर मुन्ना पाटील. चला सामन्याकडे जाऊया. एका बाजूला मित्रांनो स्वर्गीय दत्ता पाटील 11 फलंदाजी, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काळेश्री प्रसन्न. टॉस जिंकलाय काळेश्री प्रसन्न टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. आमचे कॅप्टन त्या ठिकाणं पवन वाघ यांनी म्हटलं होतं की मॅक्झिमम 50-40च्या आतमध्ये रोखण्याचा आमचा इरादा असणार आहे. तर त्या ठिकाणी अमर हा खऱ्या अर्थानं स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमचा कॅप्टन त्यांनी म्हटलं होतं की 60च्या प्लस जाण्याचा आमचा इरादा. परंतु बघूया काय 60च्या प्लस जाण्याचा पहिला फटका येतोय. फलंदाज पहिला चौकार ठोकतोय नितेश. देऊया डीजेला संधी. घातण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर आलाय गोलंदाज काळेश्री प्रसन्न टीमचा पवन. पिवनचं पहिली षटक घाताळताना पाहायला मिळतोय. तर स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमची सलामीची जोडसाकर स्ट्राईक वरती. नितेश आणि रुपेश फटका फसलाय, जेल सुटलाय. काय घडलं मैदानामध्ये? 3 तिगाडा दादा काम बिगाडा. जेल सुटला. पकडा खेळ आणि पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ आम्ही नेहमी म्हणतोय. परंतु सुटला झेल. आता पुढे काय होणार? कारण जीवदान मिळालंय खास करून फलंदाज नितेश आणि रुपेश ही जोडसगळ मैदानामध्ये आपण पाहतोय. तर कोणत्या ट्रॅकवर पवन वाघ राऊंड विकेट मारा. रुपेश स्ट्राईक वरती आहे. यस फटका पुन्हा बसलाय. सरळ चेंडून निघून चाललाय लॉंग शॉट थर्डमॅनला. यस वाऱ्याच्या वेगानं हा येतोय चौकार आणि चौकाराचे सण धाव संख्या होते तब्बल स्कोर कार्डवर 9 चा आकडा. देऊया डीजेला पुन्हा संधी. क्या बात है डीजे वाले दादा. पहिले यूपी बिहार अब बंगाली वाले. हा चेंडू मात्र डॉट चेंडूची वेगवान चेंडू फेकला. खऱ्या अर्थानं पवन वाघ ह्या गोलंदाजानं एक जबरदस्त काळेश्री प्रसन्न टीमचा हा कॅप्टन आहे. आणि काय सलामीचं षटक हाताळताना पाहायला मिळतं. पिवनचं पहिले षटक आहे आणि पिवनच्या षटकामध्ये आपली ताकद लावताना पाहायला मिळतोय हा गोलंदाज पवन. हाफ टॅकरचा चेंडू आहे, वेगवान निघून चाललाय. यस इट इज वाईड बॉलचा इशारा. सुभाषजी शिंदे साहेब या स्पर्धेचे आयोजक आहेत. कारण या ठिकाणी वळतायत धरतीला समान हात करते सांगतात चेंडू वाईड आहे. ज्या वेळेला हा फलंदाज किंवा गोलंदाज पवन ज्या वेळेला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना सातत्याने जेतूची वाडी ह्या टीम कडून खेळताना पाहिले. परंतु आज मात्र काळेश्री प्रसन्न ब्लॉकचा चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर केला होता. खोदून काढलाय. सरळ चेंडू निघून चाललाय. डीप काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून जातोय. हा येतोय चौकार. धाव संख्या 4 पुढे सरसावली जाते. धाव संख्या होते तब्बल टोटल 14. देऊया डीजेला संधी.
हमारे ऊपर राज किया। बच्चा कैसा था वो, ज्यादा से ज्यादा आप देखिए यूपी बिहार वाले, और बाद में ये बंगाली बाबू आए, लूटो। चलो अगली गेंद, और ये शायद मेरे ख्याल से यस विकेट है, थोड़ा सा ढील है लेकिन विकेट, कोई बात नहीं, विकेट जा चुका है। पहला विकेट गिरता हुआ नजर आया, पहला विकेट रुपेश जाएगा बैक टू डगआउट। थँक यू डीजे। एक विकेट तंबूच्या आसऱ्याला आलाय, थोडीशी पडझड झाली असं मी म्हणायला काय हरकत नाही। एक पहिला ब्रेक थ्रो या ठिकाणी मिळतोय आणि ब्रेक थ्रो देतोय खऱ्या अर्थानं पवन वाघ, धावा खर्च करतोय। पंतांच्याकडे चेंडू द्या, 14 धावा खर्च केल्या आणि एक विकेट प्राप्त केल्या पवन ह्या गोलंदाजानं। हा यस, नक्कीच आम्ही बोलताना थांबतो सुभाष भाई, कारण जोपर्यंत या गोष्टी क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही चेंडू पडल्याच्या नंतर थांबतो। यस, प्रश्नच नाही आहे, कारण ते सातत्याने आमची प्रॅक्टिस झाले। दुसरे षटक हाताळण्याकरता गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज नितीन, यस नितीन आलाय। काळेसर प्रसन्न टीमचा हा गोलंदाज अनमोल नाश्ता इंडवर, यस बॅक टू बॉलर, ऑन साइडला चेंडू खेळून काढला, यस नो चाललाय, विकेट जाणार का? यस, रनआउटची विकेट, अति घाई मित्रा संकटात जाई, आणि काय घडलं न होण्यात तेच घडलं आणि रनआउटचा विकेट देऊन येतोय तंबूच्या आसऱ्याला फलंदाज नितेश। चौदा, परंतु अनमोल स्ट्राईकवर थोडा लवकर जाण्याचा इरादा कुठेतरी अंगलट आला, रनआउटचा विकेट नितेश मात्र देऊन तंबूच्या आसऱ्याला येतोय। स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमची धावसंख्या झाली स्कोर कार्डवर 2-14 पुन्हा नितीन गोलंदाज ट्रॅकवर। काळेश्री प्रसन्न टीमचा हा गोलंदाज, पहिले षटक फेकलं होतं पवन वाघ याने धावा 14 खर्च केल्या होत्या, एक विकेट प्राप्त केला होता। फुलॉन चेंडू आहे, फुलटा चेंडूला फुलटोल वसूल करतोय काय अनमोल वारके, यस 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 बिग हिट, हाय तो षटकार, षटकाराच्या साणा धाव संख्या तब्बल स्कोर कार्डवर होते 20। डीजे वाले दादा ध्यान किधर है तेरा, गुरी तेरा ध्यान किधर है। 20 धाव संख्या झाली, स्कोर कार्ड आपण पाहतोय। अनमोल काय ताबडतोब तोडफोड फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहिली, ज्या वेळेला मी म्हणतो की का विकेट सरेंडर करायला या ठिकाणी का सरेंडर करायला विकेट लावलं, ते खऱ्या अर्थानं अनमोल वारके यांनी दाखवून दिलं की माझ्यामध्ये क्षमता आहे, ताकद आहे, का माझं नाव अनमोल आहे। फटका अनमोल सजवला अनमोल वारकेने। एस मात्र हा चेंडू सोडाचा सोडून देतोय, काय घडलंय पंच वॉचिंग करणार, यस कारण पंच त्या ठिकाणी जात आहेत, बॅट्समॅनने सांगू नये पंच त्या ठिकाणी आहेत, पंच जो काय असते तो डिसिजन देतील। एस नो बॉल नो बॉल नो बॉल, कारण जी लाईन आहे त्या लाईनीच्या बाहेर फेकला आणि पनिश केलं जातं गोलंदाज नितीन याला। अवांतर धावणे भर पडली जाते, उघडा डोळे पहाणे, पुढचा चेंडू असणार आहे फ्रीटचा फायदा घेणार का अनमोल वारके, कारण हा फ्रीट आहे मित्रांनो, कारण अशाच एका फ्रीटवर फार मोठा चमत्कार घडला होता, जवळजवळ सामना जिंकणारा टीम पराजित झाली, कारण हा फ्रीट आहे। फ्रीटचा फटका मगाशी सुद्धा झेल, याच्या आधी सुद्धा असा झेल पकडला होता आणि त्याच्यानंतर फ्रीट असल्या कारणामुळे धावून पडून 3 धावा आणि सामना हा सुपर ओव्हर मध्ये नेला होता, टाय झाला होता। परंतु एक धाव मिळते अनमोल वारकेला, एक धाव मिळते मात्र स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमला आणि धाव संख्या तब्बल 2 बाद 22।
अशी धावसंख्या होते या स्कोर कार्डवर. 2-2-2 और दुसरा 2 विकेट आणि 22 धावा. 2-2-2-2 यस विकेट जाणार. यस विकेट जातोय. फलंदाज बाद होतोय. ओमकार आल्या पावली माघारी पाठवलं. गोल्डन डकचा शिकार झाला. धावा झाल्या टोटल स्कोर कार्डवर 22 धावसंख्या. ओ हो अमर जाधव. खरं अमर हा एक हार्ड हिटर फलंदाज आहे. सातत्यानं या फलंदाजाला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये खेळताना आपण जावली गावकडून खेळताना पाहिलंय. परंतु आता आपण स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीम कडून खेळताना पाहतोय. हे मैदानाचा जर का विचार केला गोल मैदान आहे. एक सुरेख नियोजन आयोजन पाहतोय. क्लास ही स्पर्धा आपण पाहतोय. श्री वैजनाथ मित्र मंडळ वरसई यांच्या माध्यमातून वरसई प्रीमियर लीग वरसई पंचक्रोशी प्रीमियर लीगचं आयोजन 2025 वर्ष. या नववर्षामध्ये काय शानदार नियोजन आयोजन आपण पाहतोय. सातत्यानं जर का विचार केला तर वरसई विभागाचा विचार केला तर वरसई फाट्यापासून जेवढ्या गाव आतमध्ये आहेत तेवढ्या गावांना एकत्र आणण्याचं काम श्री वैजनाथ मित्र मंडळ वरसई या आयोजक कमिटीने केलंय. नितीन राज अमर या फुल ऑन चेंडू होता. परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क आला नाही. दोघांच्या मध्ये थोडासा मिस कॉलिंग झालं होतं. तू मय झालं होतं. कॉलिंग चुकलं होतं. अनमोल आणि खऱ्या अर्थानं अमर दोघांची विकेट फार महत्वाची आहे काका जर का आपण मैदानाचा विचार केला तर. कारण जर का दोन्ही फलंदाजामध्ये क्षमता आहे चांगला खेळ खेळण्याची. एका बाजूला राज दुसऱ्या बाजूला आता स्ट्रायकीवर आपण पाहतोय अनमोल वारके याला तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पाहतोय आपण काळेश्री प्रसन्न टीमचा नितीन. उर्दू विकेट मारा. अनमोल वारके स्ट्राईक वरती. फुलटॉ चेंडू आहे परंतु फुलटॉ चेंडूला काय घडलं काय बिघडलं आपण पाहतोय. फुलटॉ चेंडूला करतोय क्लीन बॉल नितीन हा गोलंदाज. डीजे हाँ ये तो गया रे अनमोल वारके ये तो गया रे. लेकिन एक है ना अभी अमर जाधव. ये गया कोई बात नहीं लेकिन सबका इस टीम का कप्तान आदित्य जंगम. न्यू गोलंदाज आदित्य तर न्यू बॅटर दीपक. 9 सेकंड वरती तर स्ट्राईक वरती पाहतोय आपण अमर जाधव याला. अमर फार मोठी जबाबदारी आली आहे. धावा झाल्यात या ठिकाणी आपण पाहतोय 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. 3 बाद 23 4 बाद 23 क्षमस्व 4 बाद 23 4 बाद स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमच्या धावा झाल्या. 4 बाद 23 धाव संख्या. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आदित्य जंगम. पहिला चेंडू फेकण्यासाठी तयार. हाफ टॅकरचा चेंडू आहे. पूल झालाय हवेमध्ये जास्त चेंडू उंच गेलाय. झेडीला जातोय आणि फार मोठा मासा गळाला. अमर जाधव जिनके ऊपर पूरी टीम का भरोसा था भरोसा टूटता हुआ नजर आ रहा है. कारण अमर अनमोल वारके त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूचा समाचार घेता 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 हा फलंदाज बाद झालाय. अमर जाधव फार मोठा झटका लागलाय. 5 बाद 23 5 बाद 23. स्वर्गीय दत्ता पाटील 11 आणि सामना आपण पाहतोय काळेश्री प्रसन्न. पुढचा चेंडू आदित्य जंगम. पुन्हा हा चेंडू थोडासा हाफ टॅकरचा चेंडू होता परंतु बॅटच्या स्क्वॉड मध्ये S1 बाउन्स नक्कीच या ठिकाणी गोलंदाजाला
थोडंसं वनबाउंडची तंबी देण्यात येते, परंतु काही हरकत नाही. न्यू बॅटर स्ट्राईकवरती आपण पाहतोय महेश आणि दीपक ही जोड सगळं मैदानामध्ये पाहतोय. स्वर्गीय दत्ता पाटील टीम कडून खेळताना तो कोणत्या ट्रॅकवर पाहतोय आदित्य जंगम याला. यस कर्कटचा फटका आहे, सुरेख फटका आहे, परंतु त्याच ताकदीची फिल्डिंग या मैदानामध्ये पाहतोय. सिंगल. काय जबरदस्त फिल्डिंग आहे, काय जबरदस्त पाहतोय. गुड क्रिकेट टोटल. कारण फटका चांगला, फिल्डिंग चांगली, थ्रो चांगला, एक जबरदस्त क्रिकेट या मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 बाद 24, 5 बाद 24 अशी धावसंख्या झाली या स्कोर कार्डवर. पुन्हा कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज झाला आदित्य जंगम. ओव्हर द विकेट मारा आमच्या आष्टे गावेंट कडून. पंचांच्या डाव्या बाजूने या स्पर्धेचे मुख्य आयोजक सुभाष शिंदे या मेन पंचाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहतोय. त्यांच्या डाव्या बाजूने येण्याचा प्रयत्न. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा दीपक साठी. दीपक ओह पुन्हा सुरज चेंडू खेळलाय. बॅकवर्ड डीप पॉइंटला चेंडू निघून चाललाय. मिस फिल्डिंग. तद्वार 2 धाव मिळतात का? यस. भाग मिल्का भाग, भाग मिल्का भाग, भागम भाग का जमाना. आणि या 2 धाव मात्र चित्याच्या चपलाने पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावने टोटल धावसंख्या होते स्कोर कार्डवर स्वर्गीय दत्ता पाटील 11 टीमच्या 26. काळेश्री प्रसन्न विरुद्ध खेळत असताना आणि तिसरं षटक चालू असताना 5 विकेट 26. 5 बाद 26. पुढचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतो आदित्य जंगम. दीपक हाफ टॅकरचा चेंडू गॅप सिलेक्शन केले. चेंडू निघून चाललाय, सरळ जातो डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर. हा येतोय चौकार, प्रेक्षणीय दर्जेदार आणि बराच उशिरानंतर अवधीनंतर मिळतोय हा चौकार. आणि चौकाराच्या सण धावसंख्या जाऊन होते 30च्या घरात. 30 डीजे. प्यार दो प्यार लो, प्यार के बिना कुछ नहीं. खाली हाथ आए थे खाली हाथ जाएंगे, लेकर क्या जाएंगे, क्योंकि ये प्यार भरा क्रिकेट श्री वाजीनाथ मित्र मंडल वर्षई पंचक्रोशीय प्रीमियर लीग. प्यार प्यार और प्यार 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 ही नजर आ रहा है, क्योंकि आज का दूसरा दिन और दूसरे दिन में बहुत बड़ा योगदान सभी का. चला मैदानाकडे जाऊया. यास घुटना टेक तमाशा देख. ऑनसाइडला चेंडू खेळून काढलाय. डिस्करला चेंडू निघून चालाय. गोळीच्या वेगानं फिल्डिंग चांगलीच पाहायला मिळाली, परंतु तद्वार सिंगल. यस सिंगल धावसंख्या नक्की या ठिकाणी मिळेल. फक्त सिंगलच काउंट केली जाईल. यस आम्ही सिंगलच काउंट केले या ठिकाणी, कारण खेळाडूच्या पायाला चेंडू त्या ठिकाणी ब्रश केला, स्पर्श केला आणि एकच धाव या ठिकाणी काउंट केली जाईल. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. 5 बाद स्वर्गीय 11 दत्ता पाटील टीमच्या स्कोर कार्डवर 31. ज्या वेळेला थोडीस बॅट घेतली होती टॉस करत असताना दोन्ही कॅप्टनची, त्यावेळेला ज्यावेळेला टॉस जिंकल्याच्या नंतर काळेश्री प्रसन्न 11 टीमचा जो कॅप्टन आहे त्या कॅप्टनने म्हटलं होतं की मॅक्झिमम 40 ते 50च्या आतमध्येच रोखण्याचा आमचा इरादा असणार आहे. आणि आता जर का आपण विचार केला तर धावा 31 झाल्यात आणि वाजवी 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडू बॅलन्स, 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये आतापर्यंत किती धावा होतील हे आपण तद्वार ह्या स्कोर कार्डवर पाहणार आहोत. कारण 3 षटक संपली, थोडासा इंटरव्हल झालाय, मध्यांतर झालाय असं म्हणायला हरकत नाही, परंतु कहाणीचा शेष भाग अजून बाकी आहे. 5 विकेट तंबूचे आसरे झालेत. बॉलर नेम नितिन. चले मैदान की तरफ चलते, क्योंकि नितिन की बात हम लोग करें तो निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर फेंकने के लिए नितिन, लेकिन स्ट्राइक के ऊपर दीपक दादा तेरा दिया जलना चाहिए, क्योंकि अमर हो या अनमोल वारके हो बैक टू डगआउट हो चुके, जुम्मा आपको लेना पड़ेगा. तेरा दिया जलना चाहिए, दिया बुझना नहीं चाहिए. लेकिन स्ट्राइक के ऊपर दीपक है. नॉन स्ट्राइक इनके ऊपर बल्लेबाज महेश है, लेकिन गेंदबाज का भागदौड़ संभालते हुए निजी दूसरा टीम की तरफ से चौथा ओवर फेंकने के लिए गेंदबाज आ चुके हैं. नितिन, काळेश्री प्रसन्न टीम का गेंदबाज नितिन ओवर द विकेट मारा करेंगे. स्ट्राइक के ऊपर है बल्लेबाज दीपक.
और पे गेंद लाभ किया है, लेकिन मिस्टर खेल बैठे कैच पकड़ेंगे। तभी मैंने कहा था दीपक दादा तेरा दिया जलना चाहिए, लेकिन थोड़ा सा हो गया, हवा का झोंका आ गया और हवा का झोंके ने क्या कमाल किया। और कहीं ना कहीं दीपक दादा एक बहुत बड़ी दुर्घटना हुई और तेरा दिया बुझ गया। विकेट जाएगा छठवा और रन बनेंगे कुल टोटल 31। छठवा विकेट, बैक टू डग आउट और 31 का आंकड़ा। स्वर्गीय दत्ता पाटिल 11 बनाम काले श्री प्रसन्न, इनके बीच में यह मुकाबला। 6 विकेट बैक टू डग आउट और 31 का आंकड़ा चुका स्कोर कार्ड के ऊपर। अगले गेंद फेंकने के लिए तैयार गेंदबाज नितिन। और दो विकेट मारा न्यू बैटर रविंद्र। देखते जलेबी मांगता है भजिया, नजर कहाँ मांगता है क्या चीज, क्योंकि नजर हटी दुर्घटना घटी। क्रिकेट बोले ना भैया तो नजरिया का खेल, नजर हटी दुर्घटना घटी। नजर परफेक्ट रखकर बल्ला घुमाना पड़ता है। अगली गेंद फिर से डालने के लिए कोशिश कर रहे हैं गेंदबाज नितिन और 2 विकेट मारा। ओ यस, गेंद को खेला ऑन साइड के एरिया में, ऑन कारपेट सिंगल मिलेगा। काफी खूबसूरत फील्ड का नजारा। काले श्री प्रसन्न टीम के जितने भी खिलाड़ी है ना, बहुत ही अच्छा एफर्ट इस मैदान के ऊपर हमें नजर आ रहा है। बहुत ही बढ़िया शानदार फील्डिंग का नजारा हो या गेंदबाज का नजारा हो, काफी ताकतवर टीम हमें नजर आ रही है इस मैदान के ऊपर। उन्होंने कहा था कि 2 मैच तो हमने जीते हैं तो रिकॉर्ड भी कर सकते हैं, तीसरा मैच जीतकर क्या वही रिकॉर्ड दर्ज करेंगे काले श्री प्रसन्न 11 टीम, या उसका रिकॉर्ड खारिज करेंगे स्वर्गीय दत्ता पाटिल 11। वन साइड के में गेंद को खेला है, सिंगल मिलेगा। डीप मिड विकेट के एरिया में गेंद को ट्रैवल किया था, लेकिन सिंगल से आगे जाना चाहते हैं। कुल टोटल बनेंगे स्कोर कार्ड के ऊपर 33 का आंकड़ा। 6 विकेट बैक टू डग आउट। स्वर्गीय दत्ता पाटिल टीम के स्कोर कार्ड के ऊपर 6 विकेट बैक टू डग आउट और 33 का आंकड़ा। चौथा ओवर चल रहा है प्रगति पथ पर। चौथा ओवर का भागदौड़ संभालने के लिए गेंदबाज नितिन। ये ओवर पिच गेंद ब्रह्मास्त्र का वापर किया था, सटीक क्यूआर का वापर किया था, बहुत ही बढ़िया। जब सटीक क्यूआर करते थे उस गेंद के ऊपर दादा हेलीकॉप्टर की तरह आपको हेलीकॉप्टर स्ट्रोक खेलना पड़ता है, हेलीकॉप्टर की तरह उसको उड़ाना पड़ता है। लेकिन डॉट गेंद को निकालने के लिए सफल गेंदबाज नितिन की अगली गेंद 10-12 कदमों का इस्तेमाल करने की कोशिश और 2 विकेट मारा। और ये देखिए गेंद को गैप को ढूंढा है, डीप थर्ड मैन की तरफ गेंद को खेला, दुक्के के लिए पलटवार करने की कोशिश, लेकिन ये कोशिश जाएगी आपकी बेकार। 4 ओवर का खेल खत्म। टोटल स्कोर कार्ड के ऊपर 34 का आंकड़ा 34। अब कहीं ना कहीं देखिए बहुत कंजूसी गेंदबाजी नजर आई। नितिन जो गेंदबाज है काली श्री प्रसन्न टीम का, नितिन हो मेरे ख्याल से पवन हो, काफी ताकतवर गेंदबाज हमें नजर आए इस मैदान के ऊपर। क्योंकि देखिए माना कि थोड़ा पहला ओवर P1 का पहला ओवर लेकर आए थे पवन, रन खर्च किए थे, 14 रन खर्च किए थे। अरे माना खासा सा 1 विकेट उन्होंने प्राप्त किया था, लेकिन जब नितिन आए क्या कमाल किए उन्होंने, बहुत बड़ी वापसी की। आखिरी ओवर का भागदौड़ इस गेंद को खेला है, बैकवर्ड शॉट पॉइंट या डी पॉइंट की तरफ गेंद तेजी के साथ दौड़ रही है। बिल्कुल धरती का सीना चिरकर निकल गई बाउंड्री के बाहर। ये मिलेगा खूबसूरत चौकार और चौबे के साथ 38 का जाएगा स्कोर कार्ड के ऊपर। देती है डीजी के लिए मौका। डीजे वाले, नशा मोहब्बत का हो या शराब का, नशा मोहब्बत का हो या शराब का, नशा तो दोनों में होता है, फर्क सिर्फ इतना होता है मोहब्बत डुबाती है और शराब सुलाती है। तो इससे बेटर बाद में इसके बारे में सोचेंगे। चले मैदान की तरफ चलते हैं। 38 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। ज्यादा टाइम पास नहीं होना चाहिए।
बार बार क्रिश। ओ ये तो मिडन ओवर का बादशाह क्रिश है। लेकिन देखिए क्रिश थोड़ा सा अब यहाँ महंगे साबित, क्योंकि पहले गेंद के ऊपर चौवा, पहला विकेट, दूसरा गेंद डॉट, तीसरे गेंद के ऊपर शायद चौवा आया था ऐसा कुछ मेरे ख्याल से। यस क्षमस्व, लगभग ये डॉट और डॉट ही गेंद हमें नजर आ रही है। लेकिन अभी भी वो मिडिल ओवर का बरकरार चल रहा है। देखिए ना क्या, और दो गेंदे अभी तक डॉट निकाली है क्रिश। क्रिश 4, ये देखिए 3 गेंदे डॉट। क्या गेंदबाजी चल रही, क्रिश क्रिश क्रिश। ये देखिए पहला शायद ये मेरे ख्याल से ना जो पवन वाघ है उसका प्लानिंग रहता है, क्योंकि डेथ ओवर होता है ना वो अहम ओवर होता है। विकेट, यस विकेट, विकेट जाएगा। लेकिन अभी तक सफल गेंदबाज मैं जरूर मानूंगा, क्योंकि बहुत ही अच्छी गेंदबाजी है क्रिस के द्वारा। बड़ी लाजवाब गेंदबाजी क्रिस के द्वारा हमें नजर आ रही है। रविंद्र और न्यू बैटर अभी रोहित जा चुका है। रविंद्र बैक टू टेकआउट, लेकिन क्रिश, क्रिश का जवाब नहीं। सुपर डुपर हिट फिल्म है क्रिश, लेकिन क्रिश की गेंदबाजी भी सुपर डुपर है। उन्होंने क्या कमाल किया था इससे पहले मुकाबले में, भोराई 11 टीम को पराजित किया था। लेकिन उड़न का टोला लगाया है जरूर, फील्डर नीचे, ये क्या क्यों छोड़ा? ये पवन, मेरे ख्याल से पवन नहीं नितिन है, क्या छोड़ा है उन्होंने। लेकिन तब तक धोरण, कृष्ण ने बहुत बड़ी मेहनत की थी, अगर ये कैच पकड़ लेते तो। और दबाओ स्वर्गीय दत्ता पाटिल, 3 रन, यस 3 रन, यस 3 रन, ओके 3 रन काउंट कीजिए काका। और 3 रन का इजाफा, कुल टोटल 41, 41 का आंकड़ा। क्रिश फिर से तैयार, और तो विकेट मारा। ओहो, या मेरे ख्याल से अंदरूनी हिस्सा लगा शॉर्ट फैन की तरफ, गेंद निकल गई, लेकिन सिंगल को नहीं रोक पाओगे। सिंगल के साथ कुल टोटल बनेंगे 42 का आंकड़ा। 42 रन बन चुके हैं कुल स्कोर कार्ड के ऊपर। क्रिश क्रिश और क्रिश क्रिश का जलवा इस मैदान के ऊपर हमें अभी तक बरकरार नजर आया, क्योंकि क्रिश ने क्या कमाल वाली गेंदबाजी नजर आई। माना कि पहला स्पेल खत्म, लेकिन क्रिश ने लगभग हाँ देखिए फील्डर की गलती थी, वरना ये भी कैच होता तो यकीनन क्रिश काफी यहाँ अपना जो पहला मिडन ओवर फेंका था वो बरकरार जरूर रखता है इस मैदान के ऊपर। कोई बात नहीं, लेकिन 4 रन खर्च किए, माना कि एक विकेट भी प्राप्त किया। क्रिश ने क्या दबदबा, क्या धमाका इस मैदान के ऊपर हमें नजर आया क्रिश के द्वारा। बहुत ही बढ़िया लाजवाब गेंदबाजी क्रिश के द्वारा। इसके बाद होने वाला मुकाबला रहेगा दोस्तों भोराई 11 और जय हनुमान वॉरियर्स। दोनों कप्तान को गुजारिश रहेगी टॉस बॉक्स में जाइए टॉस करने के लिए। यस, अब कॉम बॉक्स में परिवर्तन किया जाएगा। मैं जाता हूं टॉस बॉक्स की तरफ, लेकिन कॉम बॉक्स में हो जाएगा परिवर्तन। कॉम बॉक्स में आवाज सुनोगे आप एक हमारे साथी समालोचक और इस आयोजनकर्ता के सदस्य अक्षय पाटिल का मीठा आवाज अब सुनोगे। लेकिन चलिए मैदान की तरफ चलते हैं। भोराई 11 बनाम जय हनुमान वॉरियर्स, दोनों टीमों का कप्तान को मेरी गुजारिश रहेगी कि ये टॉस करने के लिए आइए। टॉस करने करता कौन अच्छा सूरजजी मनमे साहेब यांना विनंती आहे, साहेब या. सूरजजी मनमे साहेब यांच्या शुभास्ते टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहणार आहोत मित्रांनो भोराई 11 टीम, तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान वॉरियर्स. याच्यामध्ये हे युद्ध, ही लढाई चालणार आहे. भोराई 11 टीम टॉस करण्याकरता या आणि जय हनुमान वॉरियर्स आपण या टॉस करण्याकरता. बघा पाहुणे या ठिकाणी आलेत आमचे
हॅलो हॅलो या ठिकाणी अनिलला आपण धन्यवाद देऊया. डीजे अनिल जय हनुमान संघानं जय हनुमान वॉरियर्स शीतच या 7 धावेने संघाची धावसंख्या वाढणार आहे. 43 धावांना या ठिकाणी प्रत्युत्तर देताना संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 32 धावा. प्लेइंग 11 ची लिस्ट बोऱ्या 11 संघानं लवकरच या ठिकाणी घेऊन यायची आहे. रोहित स्क्वेअर कट केलाय चेंडूला शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. यावेळी अर्थातच 1 बाउन्स चेंडूला फील्ड होईल. एक धाव रुकू शकत नाहीत. एका धावेने दोन्ही फलंदाज अर्थातच स्ट्राईक रोटेट करतायत आणि विजयाच्या नजदीक जाण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतीये 33 लॉस ऑफ 0 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज या ठिकाणी चांगल्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी करतायत. पवन वाघ आणि अक्षय नारकर यांच्यावरती टाकलेली जबाबदारी, यांच्यावरती दाखवलेला विश्वास कुठेतरी सार्थक ठरवताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉलर बॅकडोर फटका पाहायला मिळतोय. या ठिकाणी लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा येतोय दर्जेदार पुन्हा एकदा ब्रँडेड फटका चौका. मी विनंती करेन जय हनुमान वॉरियर्स संघ आपण पॅव्हिलियन मध्ये या ठिकाणी यायचं आहे. याच्यानंतर लगेचच मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी हबी ठरतोय पवन वाघ आपल्या नावाचा दबदबा या आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी ठेवताना पाहायला मिळतोय. रोहित या षटकात पुन्हा एकदा पुढील चेंडू काय हेलिकॉप्टर शॉट खेळून काढलाय, खोदून काढलाय चेंडूला डीप लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला फील्ड होईल. मात्र एकेरी धाव गोळा करूनच या ठिकाणी विजयाच्या नजीक जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न पाहायला मिळतो आणि संघटित धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तब्बल 38 धावा या ठिकाणी विजयासाठी पाहिजे. त्यामुळे लवकरात लवकर सामना संपवण्याची या ठिकाणी आपल्याला प्रयत्न दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळतोय. 5 धावांची या ठिकाणी अजूनही गरज आहे विजयासाठी. आपण बघतोय रोहित बिगिट केलाय चेंडूला बराचसा वेळ चेंडू हव्यामध्ये आहे. यावेळी हा येतोय विजयी फटका षटकार 6 धावा. काळेशी प्रसन्न संघ या ठिकाणी विजय ठरतोय. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन. आणि पराभूत झालेल्या संघाने चांगला खेळ करून दाखवला. जरी आपल्याला पराभव आला असला तरी एक चांगला खेळ आपल्या माध्यमातून झाला त्याबद्दल तुमचं सुद्धा या ठिकाणी कौतुक करेन. आणि निश्चितच नेक्स्ट मॅच कडे आपण वळणार आहोत की जिथे या ठिकाणी एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. भोरा 11 विरुद्ध जय हनुमान वॉरियर्स संघ. जय हनुमान वॉरियर्स संघाने या ठिकाणी टॉस जिंकलाय. आपला जो काही निर्णय आहे तो त्या या ठिकाणी निश्चितच कळवायचा आहे आणि त्या निर्णयाची या ठिकाणी अंमलबजावणी करायची आहे. गोलंदाजी घेतली, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय तर आपलं क्षेत्ररक्षण जे आहे ते या ठिकाणी सजवायचं लगेच.